मानवता हाच एकमेव धर्म आहे. धर्मावरून आज भारतात ध्रुवीकरण होत असताना ओशो यांच्या विचारांची आज देशाला गरज आहे, असे मत युवक क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष व ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर कुमार सप्तर्षी यांनी सुनील निकाळजे लिखित ओशो समज गैरसमज या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी व्यक्त केले. नीलकंठ प्रकाशनातर्फे ओशो समज गैरसमज या ओशोंच्या विचारांवर आधारित लेखक सुनील निकाळजे यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ विचारवंत व युवक क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर कुमार सप्तर्षी व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पुण्यातील घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे नुकतेच करण्यात आले. या प्रसंगी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट अभय छाजेड, युवक क्रांती दलाचे उपाध्यक्ष संदीप बर्वे, ओशो संन्यासी साधना सपारे, ओशो समज गैरसमज पुस्तकाचे लेखक सुनील निकाळजे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील देवधर यांनी केले, तर आभार प्रदर्शन सायली जगताप यांनी मानले. माझा मित्र सुनील निकाळजे त्यांनी ओशो सारख्या एका गहन विषयावर अभ्यास करून उत्तम पुस्तक लिहिलं. त्याबद्दल त्याचं मनापासून अभिनंदन. आणि ओशोची वेगवेगळी व्याख्याने 24 अध्यायामध्ये त्यांनी त्याच्या पुस्तकामध्ये समाविष्ट करण्याचा उत्तम प्रयत्न केलेला आहे. मला वाटतं सगळ्यांनी ते जरूर वाचावं. आवृत्ती करण्याचा मानस आहे. माझं नाव संदीप बर्वे, युवक क्रांती दलाचा उपाध्यक्ष म्हणून मी काम करतो. आजच्या या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने मला असं वाटतं की हे एक खूप महत्त्वाची घटना आहे. जे पुस्तकप्रेमी लोक आहेत त्यांच्यासाठी, जे वाचक आहेत त्यांच्यासाठी हे पुस्तक त्यांच्या अनेक प्रश्नांना उत्तरं देणारं ठरवू शकेल असं मला वाटतं. कारण ओशो यांनी खूप माणसं भारावून टाकली आणि आजही त्यांचं साहित्य वाचलं जातं आणि त्यांच्याबद्दल अनेक समज गैरसमजसुद्धा लोकांच्या मनामध्ये आहेत. तर ते अतिशय चांगल्या पद्धतीने या पुस्तकामध्ये नमूद केलेले आहेत. एक वाचक म्हणून मी या पुस्तकाचं खूप स्वागत करतो आणि माझा असा प्रयत्न राहील की या पुस्तकाच्या संदर्भात एक चर्चेचा कार्यक्रम आम्ही लवकरच गांधी भवनला घेऊ, ज्याला आम्ही सुनील निकाळजेंना बोलवू आणि चर्चेतनं अनेक गोष्टी अजून उलगडत जातील. पण चर्चेला येण्यापूर्वी प्रत्येकाने हे पुस्तक वाचावं असा आम्ही प्रयत्न करणार आहोत. हे पुस्तक लिहिल्याबद्दल आणि एक नवीन चर्चा विचारविश्वामध्ये घडवून आणल्याबद्दल मी सुनील निकाळजे सरांचा हार्दिक आभार मानतो. नमस्कार, मी सुनीता देवते. सरांनी मला आजच्या कार्यक्रमाबद्दल माहिती दिली आणि ओशोंचं नाव ऐकून मी ह्या कार्यक्रमाला आले. ओशोविषयी ऐकलेलं आहे, फक्त वाचन अजून काही झालेलं नाही. परंतु ओशोंबद्दल सरांनी सांगितलं तसंच की सेक्स ह्या फक्त एकच संदर्भ माहिती होता मलाही, आणि त्यानंतर बरंच काही माहिती झालं. ओशोविषयी बरीच काही गोष्टी माहिती झाल्या आणि खूप छान काम केलेलं आहे सरांनी. सुनील निकाळजे सरांनी खूप छान पुस्तक लिहिलेले आहे. लोकांचे गैरसमज त्यातले बरेचसे दूर होतील आणि खरा त्यातला जो अर्थ आहे तो लोकांपर्यंत पोचवा, संदेश पोचवा, हे त्यांचं धन्यवाद. तुमचा परिचय? सुनीता घोले. ओशोबद्दल जे आज पुस्तक निकाळजे सरांनी लिहिलेलं आहे, तर त्याच्यामध्ये समज आणि गैरसमज जे काही आहे ते खूप म्हणजे पट्टीमध्ये दूर झालेले आहेत. कसं वाटतं ओशोंचं तुम्ही अगोदर वाचलंय? ओशोंची जी दुसरी बाजू जी आहे की लोकांना जे माहीत नाही आहे ते याच्यातून खूप साऱ्या गोष्टी उलगडल्या. तुम्ही कधीपासून ओशोला? ओशोचे मी पुस्तकं वाचत आलेली आहे खूप दिवसापासून. पण आत्ता जे मी त्यांना की जे स्पीच दिलं निकाळजे सरांनी ते मला खूप भावलं. त्याच्यातल्या त्यांनी गोष्टी सांगितल्या खूप वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना की फिलॉसॉफर्स ते कसे इंजिनियर्स आहेत. सो ते त्या रोलमध्ये जाऊन त्यांनी कसं लोकांना प्रबोधन केलेलं आहे हे त्यांनी सांगितलं. ओशो समज गैरसमज हे पुस्तक आणि त्याचे लेखक सुनील निकाळजे यांचं पुस्तक आता नुकतंच प्रकाशित झालं. ते मी आधीच वाचलं आहे सर्व. त्यांनी मला आधी कॉपी दिली होती. मला असं वाटतं ओशोसारखी माणसं आपल्याला झोपेत असताना खडखडून जागं करतात. तर त्या दृष्टीनं हे पुस्तक एक पाऊल आपल्याला सोबत घेऊन जातं ओशोकडे. तर ओशोंचं सगळं वक्तव्य, त्यांचा अभ्यास खूप होता, अतिशय प्रज्ञावान होते आणि त्यांनी आपल्या विवेकबुद्धीला नेहमी आवाहन केलेलं आहे. आंतरिक गोष्टी त्यांना महत्त्वाच्या वाटायच्या, बाह्य गोष्टी फार महत्त्वाच्या वाटायच्या नाही. आणि निखिलला त्यांच्यापासून प्रेरणा मिळाली आणि त्यांनी हे पुस्तक लिहिलं. हे पुस्तक नक्कीच सर्व आवृत्ती खपेल अशी शुभेच्छा मी त्याला देतो. मी सुनील निकाळजे. मी लहानपणापासून अतिशय बंडच होतो आणि मला स्मशानामध्ये जायला
आजही आवडतं आणि मृत्यू हा माझा तसा अत्यंत आवडीचा विषय आहे. आणि जेव्हा मी ओशो वाचला त्यावेळी मला समजलं मृत्यू ही एक संकल्पना आहे, जीवन हे एकच सत्य आहे. मृत्यू कोणीच बघितलेलं नाही. हे जरी डॉक्टर असले तरी यांनी खूप मरण बघितलेले आहेत, मेलेली माणसं बघितलेली, पण मृत्यू काय असतो हे कोणीही बघितलेलं नाही. पण जीवन सगळ्यांना बघण्याचा अधिकार आहे आणि प्रत्येक माणूस जीवन जगतच असतो. आणि मी मगाशी जे सांगितलं होतं की ओशोंच्या एका प्रकरणामध्ये मला हे जास्त का भावलं, तर पाप आणि पुण्याची जी काही संकल्पना आहे त्या बाबतीमध्ये ओशोंनी म्हटलेलं आहे पुण्य ही संकल्पनाच ओशोंना मान्य नाही. ओशोची कायम सगळी विरोधातलीच विराड. ओशोंना पुण्य ही संकल्पना मान्य नव्हती. ओशोंनी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं पुण्य काही नसतं, पाप छुपाने का एक जरिया होता है. जर तुम्ही पापच केलं नाही तर पुण्य करायची काही गरजच नाही आहे. दैनंदिन जीवनामध्ये आपण इतकं पापी, सकाळी उठायचं, पायामध्ये काही घालायचं नाही, रंगीबिरंगी भगवी कपडे घालायची, पांढरी कपडे घालायची, वेगवेगळ्या प्रकारची कुंकं लावायची आणि देवाकडे जायचं आणि माफी मागायची, कन्फेशन करायचं, मला चांगली बुद्धी दे म्हणायचं आणि दुकान उघडायचं. तिकडे मग कसा इन्कम टॅक्सला चुना लावता येईल, GSTला कसा चुना लावता येईल आणि बाकीचं काही करायचं. किंवा नोकरीवरती गेला की महसूल खात्यामध्ये ह्याला कसं फसवायचं, त्याला ही सगळी पापं करायची आणि त्याचं क्षमन करण्यासाठी म्हणून एक कल्पना आहे की पुण्य करायचं. पुण्य कधीही करायचं नसतं, पाप करायचंच नसतं, पुण्याचा संचय आपोआप होतो. ह्या भावनेतनं मी हे पुस्तक लिहिलेलं आहे. लोकांच्यातली ही जी प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी आणि आजच्या पिढीला मी मुद्दामून उल्लेख करतो की इथल्या प्रत्येक पालकांनी ओशो समजावून सांगा मुलांना. ओशोंना समजण्याची आज गरज आहे. इतकी मुलं डिप्रेशनमध्ये आहेत, इतकी मुलं आत्महत्या करतायत, त्यांना जीवनाचा मार्ग कळत नाही आहे. आज हे पुस्तक मी लिहिलं आहे हे तरुणांसाठी लिहिलेलं आहे. आता आपली तर साठी उलटून गेली, ह्याची काही गरज नाही आहे, पण आपल्यापासून या पिढीला काहीतरी देता यावं. ओशोंनी त्यांच्यामध्ये म्हटलेलं आहे, माझ्या पुस्तकाच्या वरती स्लोगन दिलेलं आहे की मी या जमिनीमध्ये इतकी स्फोटकं इतकी पेरून ठेवलेली आहेत आणि ती आवश्यकतेपेक्षा मी जास्तच पेरून ठेवलेली आहेत, कारण ही आत्ताच्या पिढीला तर फुटून त्यातनं सुरुंग बाहेर पडले पाहिजे, येणाऱ्या भावी पिढ्यांनाही. आणि असं केलं तर त्यांच्याजवळ हे राजकारणी आणि धर्मकारणी अजिबात जाऊ शकणार नाहीत. हाच माझा उद्देश होता.